मागच्या भागामध्ये आपण भामहाचा साहित्य विचार म्हणजेच भामहाची साहित्याची व्याख्या पाहिली. भामहाच्या साहित्याच्या व्याख्येच्या अनुषंगानं वामनाचीही व्याख्या पाहणं गरजेचं आहे. परंतु वामनाची व्याख्या ही आपल्या अभ्यासक्रमात नाही. जरी आपल्या अभ्यासक्रमामध्ये वामनाची व्याख्या नसली तरी देखील ती आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणून आपण जाता जाता वामनाची ही व्याख्या पाहू. ती म्हणजे काव्यम ग्राह्यम अलंकारः रीतिरातमः काव्यस्य विशिष्टः पदरचना रीती. म्हणजेच भामह ज्या पद्धतीनं शब्दार्थौ सहितौ काव्यम असं म्हणतो, म्हणजे शब्द आणि अर्थ यांचं सहित तत्व म्हणजे काव्य, असं ज्या पद्धतीनं भामह म्हणतोय त्याच पद्धतीनं वामनानं सुद्धा अलंकारांना, म्हणजेच अलंकार हेच सौंदर्य आहे, किंबहुना अलंकार म्हणजे इथं हे वामनाला जो अभिप्रेत आहे ते रीतियुक्त गुणयुक्त शब्द असंच अभिप्रेत आहे. आता पुढची व्याख्या आपल्याला जी पाहिजे ती मम्मटाची व्याख्या पाहिजे. मम्मटाच्या व्याख्येकडे येण्यापूर्वी आपल्याला मम्मटाचा काव्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन काय आहे ते बघूया. मम्मटानं काव्यनिर्मितीच्या अनुषंगानं पानकरसाचा दाखला दिलेला आहे. पानकरसाचा दाखला म्हणजे काय तर तो म्हणतो गूळ मिरी वेलची या पदार्थांना स्वतंत्र अशी चव आहे. म्हणजेच गुळाला स्वतंत्र चव आहे, मिरीला स्वतंत्र चव आहे, वेलचीला स्वतंत्र चव आहे. आणि गूळ मिरी वेलची विशिष्ट प्रमाणात एकत्र घेऊन ज्यावेळी विड्याचं पान बनवलं जातं तेव्हा त्याला केवळ गुळाची चव नसते, केवळ मिरीची चव नसते किंवा केवळ वेलचीचीही चव नसते, तर ती चव एक निराळीच चव असते. ह्या तिन्ही चारी चवीतून, म्हणजे विड्याच्या पानाच्या चवीतून, चुन्याच्या चवीतून, गुळाच्या चवीतून, मिरीच्या चवीतून, वेलचीच्या चवीतून अपूर्व निराळीच अशी एक चव निर्माण होते. तो म्हणजे पानकरस. साहित्याचं सुद्धा तसंच आहे. साहित्याचं काय आहे तर ज्या पद्धतीनं ही पानकरसाची चव अपूर्व असते तीच गोष्ट कलावंतानं ज्या काही शब्दार्थांची योजना केलेली असते या शब्दार्थांच्या योजनेतून जे काही नवनिर्माण होतं हे नवनिर्मिती म्हणजे साहित्य. आनंदवर्धनानं याबाबत लावण्यवतीच्या सौंदर्याचा दृष्टांत दिलेला आहे. एखादी लावण्यवती सुंदर का आहे तर तिचे सर्व अवयव तिच्या सौंदर्याला साजेसे आहेत. म्हणजे केवळ तिचे डोळेच सुंदर आहेत अशातला भाग नाही, केवळ तिचं कपाळच सुंदर आहे अशातला भाग नाही, केवळ तिचं नाकच सुंदर आहे अशातला भाग नाही. नाकाला साजेसे कपाळ आहे, कपाळाला साजेसे डोळे आहेत, डोळ्याला साजेसे कान आहेत, कानाला साजेसे केस आहेत, केसाला साजेसे गाल आहेत,
हात आहेत, पाय आहेत, सर्व अवयव तिला साजेसे आहेत. नुसता एक अवयव सुंदर म्हणजे ती लावण्यवती सुंदर नाही, असं आनंदवर्धनाचं म्हणणं आहे. म्हणजेच काय, कोणतीही सुंदर गोष्ट जर निर्माण व्हायची असेल तर त्यातली एक गोष्ट सुंदर असून चालत नाही, तर त्या सौंदर्याला साह्यभूत ठरणाऱ्या अनेक गोष्टी या असाव्या लागतात. तीच गोष्ट इथं कवीच्या वाणीबाबत आहे. कवीच्या वाणीमधून जो अर्थ ध्वनित होतो तो ध्वनित झालेला अर्थ म्हणजे अपूर्व सौंदर्याचा आविष्कार असतो किंवा अपूर्व सौंदर्याचा साक्षात्कार असतो, असं सांगून मम्मटानं जी काव्याची व्याख्या केलेली आहे ती मम्मटानं केलेली काव्याची व्याख्या काय आहे याकडे आपण येऊया. मम्मट हा काश्मीरी पंडित होता आणि तो सुद्धा ध्वनिमताचाच अनुयायी होता. परंतु त्यानं त्याच्या व्याख्येमध्ये प्रत्यक्ष ध्वनीचा उच्चार किंवा प्रत्यक्ष ध्वनी या शब्दाचा उच्चार केलेला नाही. सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 200 च्या सुमारास त्यानं जो काही ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये या त्याच्या व्याख्येचा उल्लेख हा आहे. मम्मट म्हणतो की तत् अदौषौ शब्दार्थौ सगुणौ अनलंकृती पुनक्वापी, म्हणजे दोषरहित, गुणयुक्त, क्वचित स्फुट अलंकार रहित शब्दार्थ म्हणजे काव्य. मम्मटानं पुढे जाऊन ध्वनिमत मानलेलं आहे, पण शब्दार्थ म्हणजे काव्य या त्याच्या मतावर अनेकांनी टीका केली. जरी मम्मटानं शब्दार्थ म्हणजे काव्य असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा मम्मटाच्या दृष्टिकोनातून केवळ शब्दार्थ म्हणजे शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य नव्हे. तर त्याचं म्हणणं काय आहे हे आपण इथं थोडंसं समजून घेतलं पाहिजे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे शब्द कसे असले पाहिजेत, तर शब्द हे केवळ शब्द आणि अर्थ असता कामा नयेत. हे शब्द दोषरहित असले पाहिजेत, गुणयुक्त असले पाहिजेत, क्वचित स्फुट अलंकार रहित असले तरी चालतील, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे मम्मटाच्या संदर्भात जे काही शब्दाचं विवेचन आहे, हे शब्दाचं विवेचन कसं आहे, ते वेदादिशास्त्रातलं जे विवेचन आहे, हे वेदादिशास्त्रातले विवेचन शब्दप्रधान साहित्य जे असतं ते वेदादिशास्त्रातलं असतं. इतिहास पुराणातला शब्द असतो तो अर्थ तात्पर्य प्रधान असतो. तर काव्यात जो शब्द येतो तो शब्द आणि अर्थ दोन्हीही गौण असतं. म्हणजे काव्यात वापरलेला शब्द आणि त्याचा निघणारा अर्थ गौण असतो. गौण असतो याचा अर्थ त्याला विशेष महत्व नसतं. मग आपल्या पुढे असा प्रश्न पडेल, गौण असतो त्याला महत्व नाही, मग तो शब्द कशासाठी वापरायचा? तर जो काही शब्द वापरलेला असतो त्याचा अर्थ निघालेला असतो, त्यातून ध्वनित झालेला जो अर्थ असतो, समजून घ्यायचा जो अर्थ असतो, हा समजून घ्यायचा अर्थ निराळाच असतो.
आपण त्यासाठी थोडस उदाहरण घेऊया, ती म्हणजे कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीन सारखी कविता. कुसुमाग्रजांच्या आगगाडी आणि जमीन या कवितेमध्ये काय म्हणतात कुसुमाग्रज? आगगाडी जमिनीवरून चाललेली आहे आणि त्या आगगाडीच्या जाण्याचं वर्णन आहे, परंतु हे आगगाडीच्या जाण्याचं वर्णन म्हणजे केवळ आगगाडीचं वर्णन नाही आणि जमिनीचंही वर्णन नाही. नको ग आक्रंदे जमीन, पायाशी घेते मी तुझ्या ग लोळण. जमीन आगगाडीशी बोलते की आगगाडी धडधड 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 करत तिच्यावरून जाते आहे आणि ती म्हणते की मला तू अशी चेंदत 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 जाऊ नकोस, धडधड धडधड करत जाऊ नकोस. आता एवढाच अर्थ नाही. वरवरून वाटते आपल्याला हे आगगाडीची आणि जमिनीची कविता आहे, पण ही आगगाडी आणि जमिनीपुरती कविता नाही. ही कविता आहे अन्याय करणाऱ्या वृत्ती आणि अन्याय सहन करावे लागते अशी परिस्थिती. आगगाडी हे कशाचं प्रतीक आहे? तर इंग्रजी सत्तेचं प्रतीक म्हणजे आगगाडी आहे. आणि जमीन हे प्रतीक कशाचं आहे? तर जमीन हे जुलूम सहन करणाऱ्या वृत्ती आहेत त्यांचं प्रतीक आहे. म्हणजे इथं शब्द आणि अर्थ गौण ठरला. शब्द आणि अर्थ गौण ठरला आणि त्यातून ध्वनित होणारा निराळाचा जो अर्थ आहे, या निराळ्या अर्थाला महत्व हे आलं. या अर्थानं मम्मटानं काव्याला विशेष महत्व हे दिलेलं आहे. त्याच्या दृष्टिकोनातून दोषरहितता म्हणजे निर्दोष शब्द पाहिजेत. शब्द कुठले कसे पाहिजेत? तर शब्द हे निर्दोष असले पाहिजेत. मात्र निर्दोष असताना ते गुणयुक्त असले पाहिजेत आणि त्या गुणयुक्ततेला विशेष महत्व असलं पाहिजे. अनलंकृती, अलंकारयुक्त नसले तरी चालतील. म्हणजे अलंकारयुक्त नसले तरी चालतील, पण त्यातून विशिष्ट असा अर्थ ध्वनित झाला पाहिजे असं इथं त्यानं सांगितलेलंच आहे. याचाच अर्थ जरी प्रत्यक्ष या व्याख्येत रसाचा उल्लेख नसला तरी देखील दोष, गुण आणि अलंकार यांचा उल्लेख हा इथं आहे. म्हणजे तीन बाबींचा उल्लेख इथं आहे. निर्दोष शब्द असले पाहिजेत, गुणयुक्त शब्द असले पाहिजेत आणि त्याला अनलंकृती अलंकार नकोत. अलंकार नकोत म्हणजे पूर्ण नकोत असंही नाही. नसले तरी चालतील म्हणजे असले तरीही चालतील. अलंकार यांचा उल्लेख आहे. इतकंच नव्हे तर क्वचित अलंकार नसले तरी चालतील असं मम्मट म्हणतो. याचा अर्थ दोषरहित, गुणयुक्त आणि अनलंकृत शब्दार्थ म्हणजे काव्य अशी सोपी, साधी आणि सुटसुटीत व्याख्या मम्मटानं केलेली आहे. साहजिकच मम्मटांचे जे विरोधक आहेत, या विरोधकांचा या व्याख्येला जरी आक्षेप असला तरी सुद्धा ही मम्मटाची व्याख्या परिपूर्णच मानली पाहिजे. का परिपूर्ण मानली पाहिजे? तर त्यानं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष कसं आहे?
शब्द आणि अर्थ दोन्ही गौण. शब्द आणि अर्थाला महत्व देऊ नका. पण कवी व्यापारातून व्यक्त होणारा रस हा प्रधान आहे असं तो म्हणतो. वेदशास्त्रामध्ये शब्दच फक्त प्रधान असतो. जे सांगितलंय तेच प्रधान माना. शब्दाच्या माध्यमातून सांगितलंय तेच प्रधान माना. कारण तो उपदेश प्रभू संमित असतो, अपरिवर्तनीय असतो. त्याच्यात बदल करण्याचा अधिकार नसतो. श्रेष्ठ अधिकारी पुरुषाच्या मुखातून येणारा शब्द पाळावा लागतो, तसा तो भाग असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर शास्त्र ही शब्दप्रधान असतात, तर इतिहास आणि पुराणात शब्दांपेक्षा त्यातलं तात्पर्य महत्वाचं असतं. मित्राच्या उपदेशाप्रमाणे त्यांचं महत्व असतं. त्याला तो श्रुत संमित उपदेश असं म्हणतो. काव्यात शब्द आणि त्याचा वाच्यार्थ गौण असतात. रसाचा उत्कर्ष साधावा म्हणून शब्द आणि अर्थ काव्यात येतात. अशी ही मम्मटाची परिपूर्ण अशी व्याख्या आहे आणि ही व्याख्या आपण या भागामध्ये पाहिलेली आहे.